मालवणमध्ये उन्हाळ्यात भेट देण्यासारखी 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, उन्हाळ्याचा कडाका वाढला की मन आपोआप धाव घेतं ते कोकणच्या निळसर समुद्राकडे आणि गारवा देणाऱ्या नारळ पोपळीच्या बागांकडे। पण कोकणात गेल्यावर नेमकं कुठं जायचं हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत महाराष्ट्राची पर्यटन राजधानी मानल्या जाणाऱ्या कोकणच्या सफरीवर, जिथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर पाहायलाच मिळेल, त्यासोबतच स्क्युबा डायव्हिंगचा थरार आणि मालवणी जेवणाची चवही चाखायला मिळते। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मालवणमधील अशी 10 पर्यटन स्थळे जी तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला अविस्मरणीय बनवतील। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, मालवण मार्केट। तुमची सफर सुरू करताना किंवा संपताना मालवणची बाजारपेठ गाठणे आवश्यक आहे। उन्हाळ्यात तिथे अस्सल देवगड हापूस आंब्याचा सुगंध दरवळत असतो। बाजारपेठेत तुम्हाला कोकणी मसाल्याचे विविध प्रकार, ओले काजू, आंबा पोळी, फणस पोळी आणि कोकम सरबत याची मोठी व्हरायटीज पाहायला मिळते। उन्हाळ्याच्या दुपारी थंडगार कोकम सरबत पिऊन इथल्या गजबजलेल्या गल्लीतून फिरण्याचा अनुभव खूपच वेगळा असतो। इथून तुम्ही घरी नेताना मालवणी मसाला घ्यायला विसरू नका। नंबर 9, धामापूर तलाव। मालवण पासून साधारणतः 14 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेला हा तलाव म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे। घनदाट वनराईने वेढलेला हा तलाव कधीच आटत नाही। उन्हाळ्याच्या दिवसात इथे हवेत एक प्रकारचा गारवा असतो। तुम्ही इथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता। तलावाच्या काठी असलेले भगवती देवीचे मंदिर अतिशय शांत आणि प्रसन्न आहे। जर तुम्हाला गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर धामापूर तलाव हे अगदी उत्तम ठिकाण आहे। नंबर 8, जय गणेश मंदिर। हे मंदिर मालवणमधील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। ज्योतिभास्कर जयंत साळगावकर यांनी हे मंदिर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे। मंदिरातील गणपतीची मूर्ती सोन्याची असून ती अतिशय तेजस्वी दिसते। मंदिराच्या भिंतीवर गणपतीची विविध स्वरूपातील चित्रे कोरलेली आहेत। उन्हाळ्याच्या दिवसात मंदिराचा शांत आणि थंडगार गाभारा मनाला खूप शांती देतो। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील वास्तुकला पर्यटकांना खूप आकर्षित करते। नंबर 7, चिवळा बीच। मालवण शहराला लागूनच असलेला हा एक छोटासा पण अतिशय सुंदर अर्धवर्तुळाकार समुद्रकिनारा आहे। चिवला बीचवर समुद्राच्या लाटा खूपच शांत असतात, त्यामुळे उन्हाळ्यात पोहण्यासाठी हे सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाते। येथील वाळू अतिशय मऊ आणि पांढरी आहे। संध्याकाळच्या वेळी येथील होमस्टेमध्ये राहून स्थानिक मालवणी सी फूडचा आस्वाद घेत समुद्राचा सूर्यास्त पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो। नंबर 6, रॉक गार्डन। मालवणच्या चिवला बीच जवळच असलेले रॉक गार्डन हे पर्यटकांचे आवडते संध्याकाळचे ठिकाण आहे। येथे नैसर्गिकरित्या असलेले मोठे खडक आणि त्यावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा हे दृश्य अतिशय विलोभनीय असते। उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेनंतर संध्याकाळी येथील बागेत फेरफटका मारणे आणि समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याचा आनंद घेणे खूपच सुखावत वाटतो। फोटोग्राफीची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे वन ऑफ द बेस्ट ठिकाण मानले जाते। नंबर 5, त्सुनामी आयलँड आणि वॉटर स्पोर्ट्स। साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी त्सुनामी आयलँड हे नंदनवन आहे। हे एक वाळूचे बेट असून भरतीच्या वेळी ते पाण्याखाली जाते। येथे तुम्ही पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना राईड्स, बंपर राईड्स यासारख्या वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवू शकता। उन्हाळ्यात पाण्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाईची येथे मोठी गर्दी असते। येथे मिळणारे गरम गरम वानगी आणि चहा तुमचा थकवा दूर करतील। नंबर 4, देवबाग बीच आणि संगम। देवबाग हे ठिकाण म्हणजे तिथे कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम होतो। हे दृश्य अतिशय अद्वितीय आहे। उन्हाळ्याच्या सकाळी येथे डॉल्फिन सफारीसाठी जाता येते। देवबागचा किनारा अतिशय स्वच्छ असून दोन्ही बाजूंनी पाणी आणि मध्ये नारळी पोपळीच्या बागा, यामुळे हे ठिकाण मिनी मॉरिशस सारखे वाटते। येथे नदीच्या पात्रात बोटिंग करणे हा अतिशय शांत अनुभव असतो। नंबर 3, स्कुबा डायव्हिंग। जर तुम्हाला पाण्याखालचे अद्वितीय विश्व पाहायचे असेल तर स्कुबा डायव्हिंग नक्की करा। मालवण हे भारतातील स्कुबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध असलेले मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे। उन्हाळ्यात समुद्राचे पाणी अतिशय पारदर्शक असते, त्यामुळे समुद्राच्या तळाशी असलेले रंगबिरंगी मासे, प्रवाळ आणि समुद्री वनस्पती तुम्ही अगदी जवळून पाहू शकता। प्रशिक्षित ड्रायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली हा थरार तुम्ही अगदी सहज अनुभवू शकता। नंबर 2, तारकर्ली बीच। तारकर्ली हे मालवणमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। येथील समुद्रकिनारा अतिशय लांब आणि स्वच्छ आहे। किनारी असलेल्या सुरूच्या झाडांमुळे या ठिकाणचे सौंदर्य अधिकच वाढते। उन्हाळ्याच्या सुट्टीत येथील MTDC हाऊस बोटमध्ये राहण्याचा अनुभव खूपच खास असतो। तारकर्लीच्या निळशार पाण्यात पोहणे आणि किनाऱ्यावर वाळूत खेळणे हे पर्यटकांचे आवडते काम आहे।
नंबर 1. सिंधुदुर्ग किल्ला. मालवणच्या सहलीचा राजा म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 मध्ये बांधलेला हा जलदुर्ग आजही लाटांची झुंज देत दिमाखात उभा आहे. कुर्टे बेटावर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला मालवण जेटीवरून बोटीने जावे लागते. किल्ल्याची प्रचंड मोठी तटबंदी, गोड्या पाण्याची विहीर आणि महाराजांच्या हातापायांचे ठसे पाहण्यासाठी पर्यटक जगभरातून येथे येत असतात. उन्हाळ्यात किल्ल्यावरून दिसणारा अरबी समुद्राचा 360 डिग्री व्ह्यू पाहून तुम्ही अगदी भारावून जाल. तर मित्रांनो, ही होती मालवणमधील 10 पर्यटन स्थळे जिथे तुम्ही उन्हाळ्यात नक्कीच भेट द्यायला पाहिजे. तुम्हाला यातील कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले किंवा तुम्ही यापूर्वी मालवणला गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोकणच्या निसर्गाचा आनंद घ्या. धन्यवाद.